लांब गाडी आली का नाही त्यानं जावा तर त्यांनी जर फाईट काय वाटतं बस कधी येईल? चल बस गेली ना मग तुला सांगते. वॉट कोकण कढाई कम टू सातारा. हॅलो एव्हरीवन, मी आनंदी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मी निघाले माझा पहिला व्लॉग शूट करायला, तोही सज्जनगडावर. माझ्या प्रवासाची सुरुवात प्रभू श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हावी असं मला मनापासून वाटायचं. चला तर मग दर्शन घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया. आता काय सांगू तुम्हाला, आम्हाला इथं थांबून पाऊण तास झाला आहे, पण बसचा काही पत्ताच नाही आणि बाहेर एवढं कडक ऊन आहे. माझ्यासोबत या दोघी आल्यात, त्या तर अक्षरशः वैतागल्यात. काय वाटतं बस कधी येईल? काय नाही बघ, गाडी आली का नाही त्यानं जावा तर त्यांनी जर फाईट कशा दुसऱ्या गाडीने जाणार आहे का तुम्ही? नाही रविवारी जात नाही ना वरती पायथ्याला जाते 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 सगळ्या गाड्या जाते. लक्ष ठेवा, लवकर जाणार म्हणजे 12 वाजता तुम्हाला जेवायला पण मिळेल ना. तर आता माहित नाही कधी बस येते की आमचा प्लॅन फ्लॉप होतोय. जर हा प्लॅन फ्लॉप झाला तर हा ब्लॉग पण नाही येणार. तब्बल 1.5 तास आम्ही बसची वाट बघितली, पण बस काय आली नाही. शेवटी आम्ही कंटाळून रिक्षा केली आणि आम्ही आता रिक्षाने चाललेलो आहे. चला तर मग भेटूया डायरेक्ट गडावरती. ह्या एवढ्या गोंधळात एक गोष्ट मात्र चांगली झाली की आम्ही वेळेत पायथ्याला पोचलोय आणि आम्ही आता नॉनस्टॉप गड चढणार आहे. कारण मंदिर जे आहे ते 12 ते 1:30च्या दरम्यान बंद राहतं आणि त्याच वेळेत प्रसादही असतो. तर आधी आम्हाला दर्शन घ्यायचं आणि मग प्रसाद घ्यायचंय. तर आता आम्ही नॉनस्टॉप गड चढणार. बरोबर आहे ना, मला पण नव्हती. ओय शॉर्टकट नाही की पायऱ्यांनी जायचं. गड चढताना जागोजागी अशा कचऱ्याच्या पेट्या लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इकडे. तरीही लोक कचरा हा खाली फेकतायत. तर तुम्ही कुठेही पब्लिक प्लेसला जात असाल तर तुमच्याजवळ तुम्ही एक पिशवी सोबत ठेवा आणि तुमचा कचरा त्याच्यामध्ये साठवा आणि नंतर तुम्हाला जिकडे ट्रॅश बिन कचरा पेटी दिसेल तुम्ही त्यात तुमचा तो कचरा टाका. तू व्हिडिओ देतेस? लग्नात चालू अजून. फायनली आम्ही पोचलेलो आहे वरती. यांची हालत झाली आहे खराब, खूप खराब ऊन आहे. सो प्लीज तुम्ही जर उन्हाळ्यात येत असाल तर पाण्याची बॉटल आणि कॅप घेऊन या, कारण खूप जास्त ऊन लागतं चढताना. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची बंदी आहे, त्यामुळे मंदिराचं शूट मी बाहेरूनच घेतेय. आम्ही आता दर्शन घेऊन थेट प्रसाद घ्यायला जाणार आहे. आता आपण कुठे जायचं? प्रसाद घ्यायला. तर आम्ही चाललेलो आहोत प्रसाद घ्यायला. इकडे 2 प्रसाद गृह आहेत, एक मंदिराच्या समोर आणि एक मागच्या साईडला मंदिराच्या. तर आम्ही आता मंदिराच्या मागच्या साईडला जे प्रसाद गृह आहे तर आम्ही तिकडे जाणार. मी चुकून मंदिराच्या मागच्या बाजूला प्रसादगृह आहे असं बोलले, पण दोन्ही प्रसादगृह ही मंदिराच्या समोरच्याच बाजूला आहेत. एक प्रसादगृह आहे जे मंदिराच्या उजव्या साईडला एक्झॅक्टली समोर आहे आणि दुसरं जे आहे डाव्या साईडला मंदिरापासून थोड्या अंतरावरती आहे. किती वेळ लागेल जायला? एकदा सगळं प्रसाद बंद होईल. यावेळेस या पंक्तीला पोहोचू. प्रसाद खाऊन झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे गडाच्या मागच्या साईडला.
तर तिकडे खूप एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इकडून मी तुम्हाला माझं मामाचं गाव दाखवणार आहे. इव्हन माझ्या मामाचं घर पण दिसतं तिकडून. हे आहे उरमोडी धरण. किती मस्त दिसतं हे सीन. खूपच मस्त. जी इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार होते ती ही आहे की हे जे दिसतंय हे इकडे हे माझ्या मामाचं घर आहे. तर याच्याबद्दलच एक लहानपणीची आठवण सांगणार आहे मी. एकदा मी पप्पा आई आणि माझा भाऊ आलो होतो सज्जनगडावरती. तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि मी इकडून मागच्या साईडला आम्ही इकडे गेलेलो डोंगरातून उतरून मामाच्या घरी. आई मला सांगायची जेव्हा ती लहान होती तेव्हा ती डोंगर चढून गडावरती यायची आणि तिनेच आम्हाला ही वाट दाखवली होती. अजून एक आठवण म्हणजे जेव्हा मी लहान होते आणि आम्ही सगळे लहान होतो तेव्हा माझे जे कझन्स आहेत, माझे जे चुलत बहीण भाऊ आहेत ते मुंबईला राहायचे आणि ते जेव्हा गावी यायचे तेव्हा आमची गडावरती फेरी असायचीच. तर आम्ही 20-25 लोक सगळे गडावरती यायचो, मज्जा करायचो. पण आता त्यातल्या अर्ध्या लोकांची लग्न झालीत आणि अर्धे लोक जॉबसाठी बाहेर असतात. तर त्या ज्या आठवणी आहेत आणि त्या ज्या मेमरीज आहेत त्या परत नाहीत येणार. लहानपणी माहीतच नव्हतं की फिरणं म्हणजे काय असतं. तर लहानपणी एवढंच माहीत होतं फिरणं म्हणजे सज्जनगडावर जाणं, प्रसाद खाणं आणि इकडे मागे येऊन हा जो व्ह्यू आहे धरणाचा तो बघणं. इकडे आम्ही मागच्या साईडला आलो तर तिकडे एक हनुमान मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत. ते झालं की आम्ही जाणार आहे पायथ्याला आणि जाताना आम्ही पायवाटेने जाणार आहे शॉर्टकटनी. तर जाताना मी तुम्हाला तो शॉर्टकट दाखवेन कुठे आहे. जे हनुमान मंदिर आहे ते बघूयात. तिथे थोडंसं कॅप्चर करू आणि मग बससाठी खाली जाऊ. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि आज तिचा बर्थडे आणि ही आहे माझी चुलत बहीण. हाय तरी बोला. बाय. चल बस गेली ना मग तुला सांगते. मी टाकणार व्हिडिओमध्ये. मी फेमस होईन का नाही ते माहित नाही पण असे तू फेमस होणार आहेस. हेलिकॉप्टर नसतं ते. टाक. ब्लॉग मध्ये आलो काय मयूर काला हो जाएगा. त्यामुळे तुमच्या दोघांचं घेते. हे दोघं खास अकोल्यावरून आले सज्जनगडला. असंच येत जा. आमच्या साताऱ्याचं नाव मोठं करा आणि स्वच्छ ठेवा गड किल्ले. म्हणजे यांनी कचरा नाही केलेला म्हणजे इन जनरल सांगतीये. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. थँक्यू. कोणतं चॅनल तुमचं? कुठलं चॅनल अजून बनवायचंय. अच्छा. हा आत्ताच घेतलाय मी मोबाईल. 15 दिवस झाले. मग म्हणलं करूयात. हा नवीन केलाय रस्ता. इकडे नव्हता आधी.
वॉट कोकण कढाईज कम टू सातारा. दोघी आल्या नाहीत माझ्यासोबत. का नाही आला तिकडे? काय फिरायला आले की बसायला आले? चाललो आहे आता आम्ही माघारी पैठ्याला. आता आम्ही जाणारी शॉर्टकटने. आशू कुठं नाही शॉर्टकट. हे जे द्वार आहे एकदम त्याच्या समोरून हा शॉर्टकट आहे. चलो. हा कुठे जातो रस्ता? हा खाली फाट्यावर जात नाही ना? कुठे जातो हा रस्ता? तिथनं जायला पाहिजे होतं आपण. अशा रीतीने भर उन्हात गड चढून आणि उतरून आमची तर जिरली. आता आम्ही सरळ घरी चाललो आणि आता आम्ही कुठेच थांबणार नाही. आपण भेटूयात माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी सगळ्यांना बाय बाय. बंद कर.